तर आपण सुरू करूया आजचं. ज्याला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल, त्यांनी विचारा माईक चालू करून. महिन्यात आठवड्यातून 3-3 वेळा घेत होतो डिस्कशन, मग नंतर काय व्हायला लागलं, प्रश्नच कमी पडायला लागले लोकांचे. प्रश्न तर तयार व्हायला पाहिजेत, हे की नाही. मग आता खूप दिवसांनी आपण आज केस डिस्कशन घेतलं आहे. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा, बोला. सर हॅलो, बोला ना, बोलत राहा. सर एक 63 इयर्स फिमेल पेशंट आहे सर, कोरोना पॉझिटिव्ह आहे. सिटी स्कोअर 6 आहे. ऍक्च्युली पेशंट इज ऑन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट. 13 डेज तिला झालेले आहेत सर, 13 दिवस झालेले आहेत. त्यांना बीपीची गोळी पण सुरू आहे. त्याच्यानंतर त्यांना एक लक्षण म्हणजे हे आहे की त्यांचा ताप कमी होत नाहीये सर. 99.5 99.7 100 असाच राहतो आहे. 13 दिवस त्यांना झालेले आहेत. तळहात त्यांचे गरम वाटतात. त्याच्यानंतर सर कोलेस्ट्रॉल पण आहे त्यांना. बल खूप क्षीण आहे पेशंटचं, आणि घबराहट होते असं ते बोलतात. तर सर काय द्यायला पाहिजे, म्हणजे त्यांचा ज्वर कमी होत नाहीये. आता खूप अशा पेशंट यायला लागले, आलं लक्षात, खूप आहेत. आणि तुम्ही काय करा, तो स्कोअर किती असे नका, काही असे नका, आपल्या आयुर्वेदाच्या फॉर्मॅटमध्ये त्याला बसवायचं. त्याला काय आपल्याला आपल्या दृष्टीने होतं आहे, भीती असेल तर त्यावर कार्य करा, ज्वर असेल तर ज्वराची चिकित्सा करा. फळांचे रस दिले जात आहेत, सलाईनचे पॉईंट सोडले जातात, आलं लक्षात. कफ प्रकोप असताना सलाईनचे पॉईंट सोडले जातात. मग हे सगळ्या गोष्टी त्याच्यात मॅटर करतायत आत्ताच्या पेशंटमध्ये, आलं लक्षात. तुम्ही त्याला मुगाचं कडण दिलं का, तुम्ही त्याला लंघन करून घेतलं का, नसतं केलेलं. कसे ज्वर कमी होणार आहेत, आलं लक्षात. बीपीची गोळी चालू असते आणि 2-3 गोळ्या चालू असतात. त्या सगळ्या गोळ्या ज्या काय ॲलोपॅथी चालू आहेत त्यांची ड्रग इंटरॅक्शनचा अभ्यास झालेला आहे का, हा पण मोठे विषय नाहीत का. 17 गोळ्या खाणारा पेशंट आलेला माझ्याकडे. 17 गोळ्या, विचार करण्याची गोष्ट आहे ना. 17 गोळ्या ज्यावेळी एका वेळी पेशंट खातो त्यावेळी त्या प्रत्येक गोळीची एकमेकाशी जी काही इंटरॅक्शन होते, लक्षात. द्रव्यसंकर ज्याला आपण म्हणतो, तो काय होत असेल, त्याचं फळ काय मिळत असेल, ही विचार करायची गोष्ट आहे ना. मग साधा गुळ अग्निमांद्य करतं, हिरड्याबरोबर दिलं की अग्निवर्धन करतो. एवढूसा द्रव्यसंकरने एवढा फरक पडतो, कार्याची पूर्ण कार्य युटर्नमध्ये जातं. मग जर तू त्या पेशंटमध्ये जर का अँटीबायोटिक घेत असेल, हायर अँटासिड्स घेत असतील आणि कुठले 4-5 1-2 गोळ्यांवर ठेवतच नाहीत, आलं लक्षात. अँटीऑक्सिडंट चालू असतील, एन्झाईम्स चालू असतील, तर त्या सगळ्या गोळ्यांचा काहीतरी द्रव्यसंकर होतोय ना. त्या ड्रग इंटरॅक्शन, हो अर्थातच त्याचा अभ्यास कुठे झालेला आहे, इतकं हे आहे का शरीर. चल विटॅमिन सी कमी, विटॅमिन सी दिलं, त्याच्यासोबत आयर्न कमी, चला आयर्नची पण दिली. इतकं सोपं आहे, असं कपाट आहे ते. असं नसतं ना, मध्ये कितीतरी गोष्टी आहेत, नाही का. ड्रग इंटरॅक्शन मोठी गोष्ट आहे, त्यांचाच सिद्धांत आहे, आपला नाही आहे. ड्रग इंटरॅक्शन त्यांच्या फार्मॅकॉलॉजीमध्ये दिलं आहे, आपल्या नाही. मग त्याच्याबद्दल ते झालेलं आहे का अभ्यास. किती ड्रग इंटरॅक्शन. तुम्ही जर बघाल ना, फार्मॅकॉलॉजी वाचाल ना तुम्ही, आता तर कुठली त्रिपाठी वाचताय, कुठली वाचताय, आम्ही सातोस्कर भांडारकर वाचली. किती त्या ड्रग इंटरॅक्शन आहेत. नुसतं अँटासिड घेतलं तरी त्याच्या कितीतरी ड्रग इंटरॅक्शन आहेत. त्याचा किती अभ्यास केला जातो. बरं, जिथे कुठे प्रोटॉन पंप इनिबिटर वापरायचं, H2 ब्लॉकर कुठे वापरायचं, H2 ब्लॉकरबरोबर कुठलं ड्रग दिल्यावर हे होतं आहे, ह्याचा किती अभ्यास होतो आहे. त्याच्यातले किती ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर आहेत, क्रॉस करतायत, ह्याचा कुठे अभ्यास केला जातो आहे. काहीही नाही आहे, होतं आहे, आलं लक्षात. आणि फराळ दिला जातो आहे. मग त्या बेसनच्या लाडूने पित्त होईल म्हणून चिवडा दिला जातो, मग चिवड्याने कॉन्स्टिपेशन होईल म्हणून शंकरपाळी दिली जाते, शंकरपाळीने हे होईल, असं चालू आहे, आलं का लक्षात. ते काही बरोबर नाही, आलं का लक्षात. प्रिसाइजली ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, आलं लक्षात. रँडमली आणि अशी ट्रीटमेंटने काय पेशंटला त्रास होणार, आलं का लक्षात. त्यामुळे ह्या मधल्या गोष्टी खूप आहेत.
आणि लक्षात त्याचं आता ह्या बोलणं म्हणजे त्याला एक मोठं त्याच्यावरच बोलावं असं सगळं आहे. आलं का लक्षात? इतकं मोठे टॉपिक झालेत सगळे. औषधांचा वाढती मागणी, अपुरा पडणारा पुरवठा, त्याच्यात झालेल्या औषधं, आता बोगस औषधं ती सापडली गेली आहेत, केवढा मोठा साठा सापडला गेला आहे. त्या एका ग्रुपला टाकलं आहे ना मी फेसबुकची लिंक. म्हणजे हे सगळं फार मोठं प्रकरण आहे ना. सगळी माणूस देणारा जेन्युनली देतो आहे औषध, पण ते औषध जेन्युन आहे का, इथून सुरुवात होती सगळी, नाही का? त्यामुळे आणि दुसरी गोष्ट रेडिओलॉजिकल, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये न जाता आपल्यासमोर पेशंट घ्यायचा, आपल्यानुसार त्याचं काय हे आहे. तर आम्ही तर पेशंट असेच करतो आहे ट्रीट, कारण तुम्ही ते स्कोअर बघून आणि हे बघून काही निदान होणार नाही तुमचं. आलं का लक्षात? तुम्ही आपल्यानुसार त्याचं सगळी केस हिस्ट्री घ्या. तुम्हाला काय वाटतं ज्वर, मग ज्वराची काय काय तुम्हाला लिपी दिली पाहिजे, हा कुठला ज्वर वाटतो त्यानुसार तुम्ही ते गेलं पाहिजे. ज्वरानुसार जीवा बघणं आलं, त्याची लक्षणं बघणं आलं, त्यानुसार त्या ज्वरानुसार झालं पाहिजे. लंघन दिलं गेलं पाहिजे, आहारात बदल केला पाहिजे, पाण्यामध्ये बदल केला पाहिजे, नाही का? आश्वासन दिलं गेलं पाहिजे. रोज तो घाबरतो पेशंट, रोज घाबरल्याने काय होणार आहे? रोज धात्वाग्नी मांद्य तयार होतं आहे, रोज जठराग्नी मांद्य तयार होतो आहे, रोज आमाची निर्मिती होते. कसा ज्वर जाईल? नाही जाणार ज्वर. त्यामुळे काय सरसकट ह्याची गोळी अँटासिड. अरे काय ते होऊ दे तरी. पित्त क्लिअरली मेन्शन केले आहेत ना तुम्हाला की कधी द्यायचे तुम्हाला, प्रोटॉन पंप इनिबिटर कधी द्यायचे तुम्ही, आहे की नाही? क्लिअरली मेन्शन आहेत ना गोष्टी, आहे की नाही? हिस्टॅमिन ब्लॉकर कधी द्यायचे मेन्शन आहेत ना. सरसकट दिलं तर का होईल म्हणून असं थोडी असतं. मी राजक्षमाची औषध अशीच देऊ पेशंटला, कधीतरी तुला राजक्षमा होईल म्हणून, असं असतं थोडी. आहे की नाही? ते असं चुकीची आहे प्रॅक्टिस, आहे की नाही? ॲसिड सिक्रेशन होऊ दे तरी मग तुम्ही द्या, आहे की नाही? आधीच हे करायचं असं नसते ट्रीटमेंट, नाही का? फॉर्मॅटच होऊन जातो ट्रीटमेंटचा. आणि हे बाकी काही नाही, पेशंटच्या आरोग्यासाठी वाईट आहे ना, याचा विचार व्हायला पाहिजे, नाही का? सर मी बोलू? बोला की. हां, याच्याशीच रिलेटेड पोस्ट कोविड पेशंट मॅनेजमेंटसाठी आता आपल्याकडे बऱ्यापैकी येत आहेत पेशंट आयुर्वेदासाठी. तर स्टिरॉइड वापरलं जात आहे, स्टिरॉइडची रिॲक्शन झालेले पेशंट आहेत. तर विचार करताना आपण असा म्हणजे बरोबर आहे काही विचारधाटणी मला सांगाल? रसवह स्त्रोतदृष्टी, प्राणवह स्त्रोतदृष्टी आहे, अग्निमांद्य आहे, आमपाचनासाठी परत आहार विहार आणि बल बघून शोधन तर नाहीच करता येणार, पण दोषशमनासाठीच हे करायचं का? अशा स्टेप्स वाईज जायचं का? असा विचार करावा लागतो. ॲलोपॅथीच्या औषधांचा विचार करताना नाही. म्हणजे जर तुम्ही आता करताना कसं करायचं मी तुम्हाला तर सांगतो की बाबा आता आपण काय बाबा फार्मॅकोलॉजी वाचत असू तर आयुर्वेदाचा चष्मा लावायचा आणि फार्मॅकोलॉजी वाचायची. आत्तापर्यंत आपण काय केलं, मॉडर्नचा चष्मा लागून आयुर्वेद वाचत आलेलो UGमध्ये. तर तसं नाही करायचं. तुम्ही काय करायचं, आता आपला विषय निघाला अँटासिडचा, तर सपोज आता रॅन्टिडिन असेल, म्हणजे हे असतील काय बरं H2 ब्लॉकर्स असतील, तर काय होतं नेमकं की ते जे हे आहे ते ब्लॉक करतात. आलं लक्षात? आणि सिक्रेशन ब्लॉक केल्याने काय होतं आहे, सिक्रेशन बंद केल्याने काय होतं, पोटात ॲसिड तयार होत नाही. एवढं कळतं आहे आपल्याला. कधी वापरायचं आहे, ज्यावेळी सिक्रेशन जास्त असेल. कधी वापरायचं आहे, ज्यावेळी पोटात ॲसिड जास्त तयार होतं आहे. बरं, त्याचं ब्लॉक करण्याचं प्रमाण आणि ॲसिड निर्माण करण्याचं प्रमाण ह्याच्यात काही हे नाही आहे, ह्याच्यात काही त्याचा फॉर्म्युला नाही आहे. लक्षात आलं का? त्याचा जो डोस आहे तो फिक्स आहे. माझ्यात एक्स्ट्रा ॲसिड सिक्रेट होणं आणि दुसऱ्या पेशंटमध्ये निर्माण होणं ह्याच्यात ॲसिडमधल्या जे क्वांटिटिवली फरक आहे की नाही असणार आहे. बरं, ते ॲसिड ते ब्लॉक केलं म्हणजे काय केलं तुम्ही? ॲसिडचं निर्मिती ब्लॉक करताय का नाही करताय? तुम्ही जिथून येतंय ते ब्लॉक करताय, बरोबर आहे? म्हणजे काय होतं, मग ते संप्राप्त्या कशा जातात, मग त्या संप्राप्त्या तुम्हाला शाखेगत जाताना दिसतात, मग स्किनमध्ये रॅशेस दिसताना दिसतात. साधे रॅन्टिडिन ती आता कोण वापरत पण नसेल, पण त्याने तुम्हाला ती शाखागत जाताना दोष दिसतात. कुठे जाणार ते पित्त? तुम्ही पोटात येऊ नका म्हणताय, बाहेर पडू नका म्हणताय, कुठे जाणार ते? ग्रहणी खराब होते, मज्जातंतूवर परिणाम होतो, त्या पेशंटला मानसिक लक्षणं पण दिसतात रॅन्टिडिननी. या संप्राप्त्या आपण कधी लावणार म्हणजे आयुर्वेदिक आधी आपण आयुर्वेदिक म्हणजे आपण तो चष्मा वापरताना फार्मॅकोलॉजी वाचायची. का वाचायची? कारण तुमच्याकडे आता पेशंट येणारा
असाच येणार नाही हात हलवत. तो येताना हो. डॉक्टरांनी ही ओमेप्रोझॉल दिलेली आहे की नाही, डॉक्टरांनी ही गोळ्या मी हो. गेली 3 Steroids वर्ष वापरलेले 4 असतात. वर्ष स्टिरॉइड तर फारच मोठ्या संप्राप्त्या त्याच्या नाही का, हो. पण मी 5 वर्ष 4 वर्ष ओमेप्रोझॉल खाणारे लोक आहेत. प्रोटॉन होय. पंप इनिबिट होणार आहे, कशाला इनिबिट होणार आहे? मुळात ते ॲसिड होतं काय ह्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे ना सिक्रेट. ते ब्लॉक करून काय करणार तुम्ही? संप्राप्त्या फिरतात ना, बरोबर. त्यामुळे ते स्थान आहे आमाशयाचं, तिथे त्याचं काम आहे. हो. ते कफाचं स्थान असलं तरी तिथे पचन एक पाक होतोय तिथे तयार, तो अन्नाचा एक होय. कुठला तरी पाक तिथं तयार होतोय की नाही. म्हणजे तिथे पित्ताचा अधो आमाशय ऊर्ध्व आमाशय आपण भाग पडल्यानंतर तिथे एक पचनक्रिया होते, तिथे पित्ताचा काही अंश आहे, बरोबर आहे. आता हो. ते इनिबिट केल्यानंतर, तो अंशच केल्यानंतर पित्ताचा जेवण पचणार कसं? सतत आमोत्पत्ती होणार बरोबर नाही का, होणार आहे की नाही? बरोबर. हां बरं बघा, ते पित्त येतंय म्हणजे विचार मी काय म्हणतोय कशा पद्धतीने ते पित्त जे काही सिक्रेशन ज्याला आपण म्हणतोय ॲलोपॅथीमध्ये, ते ॲसिड येतंय पोटात म्हणजे त्याला काहीतरी वेग आहे, बरोबर आहे ना. असंच थोडं हो. येतंय, जेवल्या ते बरोबर. ॲसिड तयार व्हायला लागतं की त्याच्या आधी ते तयार तिथे येतंय त्या टायमात, म्हणजे त्याचा वेग आहे. ते इनिबिट केलं म्हणजे काय हो. झालं? त्याच्या वेगाचं धारण केलं नाही का? बरोबर. आपल्या दृष्टीने आपण बघायचं, हेतू आपलं त्यांची झाला. फार्मॅलॉजी वाचायची, आपण आपल्या दृष्टीने बघायचं त्या वेगाचं धारण केलं की नाही. बरोबर. धारण झालं कुठं? आमाशयात झालं, बरोबर आहे. मग वातप्रकोप होणार कुठे? आमाशयात होणार. मग ओमेप्रोझॉल खाणाऱ्या आमाशयामध्ये लोकांचं पोट दुखतं की नाही? दुखतं. अशा संप्राप्त्या होय. घडतात, ओके. अशा संप्राप्त्या घडतात. म्हणजे आता म्हणजे त्याचं पोट जर त्याचं दुखत असेल तर हा आमाशयगत वात आपण समजायचा आणि त्याला आपण काही ती आमाशय वाताची ट्रीटमेंट करायची. बरोबर. म्हणजे आपण आयुर्वेदिक चष्मा घालायचा आलं आणि जर लक्षात. वाचली हां. फार्मॅकॉलॉजी तर खूप सोपं जातं. संप्राप्त्या आपल्याला कळतात. हे ओमेप्रोझॉल खाऊन पोट का दुखतं, ओमेप्रोझॉल खाऊन रॅशेस का येतात, जर त्याचा कुठला स्किन प्रॉब्लेम असेल तर तो का ट्रिगर होतो, ह्या संप्राप्त्या आपल्याला कळतात. लक्षात येते का? तो ओमेप्रोझॉल खातो आणि मग काय होतंय, तिथं ते पित्त ते ज्या टायमात यायला पाहिजे त्या टायमात तिथे येत नाही. म्हणजे येतं म्हणजे त्याचं ॲसिड कमी होतं. आता जेवढा ॲसिड पाहिजे तेवढं पोटात ते जर तयार होत नाही, गरज नसताना दिली जाते, तर तिथे कफोत्क्लेश दिसतो, कफ वाढतो, पेशंट म्हणतो मला उलटीसारखं वाटतंय, तोंडाला पाणी सुटतंय, परत दुसऱ्या दिवशी ओमेप्रोझॉल खातो. का? पित्त. पेशंट पित्त म्हणजे कशाला पण पित्त मानतो, डोकं दुखतं ते पण पित्त मानतो, पोटात पाणी सुटते त्याला पण पित्त मानतो, सगळ्याला पित्तच मानत असतो तो. आणि मग ओमेप्रोझॉल परत खातो, परत सकाळी उलटी काढतो, का? वर येतं म्हणून घशाची उलटी काढली की बरं वाटतं, परत दुसऱ्या दिवशी सकाळी ओमेप्रोझॉल. हे असं चक्कर चालू राहतं नाही का. तो दोष बाहेर तो दोष बाहेर यायला बघतो. त्याच्यापेक्षा हाईट काय होते की तुम्ही होमिओपॅथी त्याच्यानंतर तुम्ही आणि डॉमपेरोडॉन ज्यावेळी दिलं जातं त्याच्यापेक्षा त्याच्यावरची हाईट होते. तो जो सकाळी उलटी काढायचा आहे ते पण बंद होतं. कुठून? व्हाया ब्रेन. व्हाया ब्रेन बंद होऊन जातं डॉमपेरोडॉन. हां ते तो काय तो जो काय आहे तो डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्ट जो आहे तो वाचा सगळं ते अँटागोनिस्ट ॲगोनिस्ट. त्याच्याने काय होतंय त्याची नॉझिया पण बंद होतो. आता प्रॉब्लेम काय झाला, तो सकाळी उलटी जर काढत होता पण आता नॉझिया आणि ते सेन्स वरूनच जर ट्रिगर बसला, जसं ओंडेनने बसतो क्रिमो रिसेप्टर ट्रिगर होऊन, तसा ह्याचाने जो डोपामाइनने बसला त्याची ती उलटी पण व्हायची बंद होते. आता काय काय झाले, दोन वेग धारण झाले. एक ॲसिड बाहेर यायचा वेग धारण झाला आणि उलटी काढायचा तो पण वेग धारण झाला. आणि मग छर्दीची लक्षणं दिसायला लागतात. छर्दी वेग विधारणाची, विसर्प गोष्ट पुष्टाक्षी कंटू पांडवा म्हणजे हे सगळं दिसायला लागतं. लक्षात आलं काय? एवढ्या अशा संप्राप्त्या घडतात, अशा संप्राप्त्या घडतात. तो रस इतका बिघडतो, जर लॅक्टेटिंग वुमन असेल तर तिचा स्तन्य बिघडतो या कॉम्बिनेशनने. आता तो कसा बिघडतो हे आपण आयुर्वेदिक सांगू शकतो. ते काहीतरी सांगतील हा बॅरियर क्रॉस करतो म्हणून नाही का ते मेडिसिन. पण ही संप्राप्ती आपण लावू शकतो. असे म्हणजे किती बोलू त्याच्यावर. रॅमेप्रोझोल त्यांचा मोठा भाऊ आणि रॅमेप्रोझोल त्यांचा मोठा भाऊ तो हे सगळं आणि जास्त प्रमाण करतो. रॅमेप्रोझोल खाऊन शीतपित्त उठणारे पेशंट आहेत. वमन दिले की शीतपित्त कायमचं बंद होतं. किती गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यावर बोलाव्या तर किती आहे. ॲलोपॅथीचं चूक नाही आहे, पण निदान तुम्ही त्या तुमचे तरी कन्सेप्ट वापरून औषधं द्या एवढं म्हणणं आहे. त्यातल्या त्यात प्रायमरी बेसवर तरी ॲटलिस्ट अग्निमांद्य दूर करणारे आमोपाचन देऊन असं करायला पाहिजे. तुमच्या स्टेप्स ठरलेले आहेत ना. कधी प्रोटॉन पंप इनिबिटर लावायचा आहे, कधी रॅमेप्रोझोल कधी द्यावं, किती सिव्हिरिटी किती आहे, काहीतरी त्याला हे आहे ना नाही का. सरसकट तुम्ही जर दिसला आणि दिला तर कठीण होऊन जाते सगळं असं आहे.
म्हणजे ह्या पद्धतीने पण करायचं आता गरज आहे अभ्यास. कुठल्या पद्धतीने? ह्या पद्धतीने. कारण तुमच्याकडे येणार हा नुसता काही हेतू खाऊन तुमच्या काय तिखट आंबट खारट कडू बिडू खाऊन आलेला पेशंट नसतोय. आलं लक्षात? तो गोळ्या खाऊन आलेला पेशंट आहे. तो ॲम्लोडेपिन एवढीशी काय जी असेल ना ती गोळी खातो छोटीशी. आपण काय म्हणतो असू दे ती छोटी गोळी आहे ना, असू दे माझी औषध घे, असं नाही. कसं चालणार? ती जर गोळी नाही खाली तर त्याला त्रास होतो. म्हणजे कुठली तरी संप्राप्ती घडते त्याच्या शरीरात. त्याला जो त्रास होतो तो आपल्यामध्ये कॅल्क्युलेट झाला पाहिजे आपल्या निदानामध्ये, नाही का? तो ती ॲम्लोडेपिन पण छोटी खात असतो, 5 mg असो काही असो, आणि आपलं पण स्किनचं औषध खात होतो. कसं होणार बरं? ते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत. रक्त मांस दूषित होणार आहे, परत स्किन डिसीज वाढणार आहे. हे सगळे कॅल्क्युलेशन झालं पाहिजे ट्रीटमेंटमध्ये आपलं झालं पाहिजे. त्यासाठी त्याचा आहार पण विचित्र असतो. थँक्यू. तुम्ही तिखट आंबट खारट खाण्यापेक्षा त्या कॅल्शियम चॅनल ब्लॉकरने जास्त वाढणार आहे नाही का? असं आहे ना, ते विरियान औषध आहे. मग 5 mg एवढी गोळी तिने नाही खाल्ली की तो डिस्टर्ब होतो दिवसभर पेशंट. म्हणजे त्याचं काम काय किती असेल विचार करायची गोष्ट आहे, नाही का? मग असं सगळा मोठा विषय आहे. काय करायचं सांगा? सुक्रालपेट दिलं जातं. अरे काय सुक्रालपेट प्या? अरे काय सुक्रालपेट प्या? मेकॅनिझम त्याची अननोन आहे. अरे काय अननोन मेकॅनिझम? हां बरं, तो अल्सरवर ते हील होतं, प्रोटीन मेम्ब्रेन हील होते. बरं मान्य हील होते. मग ते खाल्ल्यावर शीतपित्त कशाला उठतं? विचार करायची गोष्ट आहे ना. एवढंच होतं नसतं. असं इतकी बॉडी मेकॅनिकल नाही जेवढे जसं वाटतं तसं, नाही का? बरोबर. झाला अल्सर हील केला प्रोटीनने, आहे की नाही? ॲसिड सिक्रेशन झालं, प्रोटॉन पंपच बंदून करून टाकले. इतकं काही अशी मशीन आहे का ते? हां असं नाही होत काय. बरोबर आहे. बरं, थँक्यू. अजून काय? हॅलो सर, ह्याला जोडूनच असं आहे, विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे खूपच गरजेचं आहे. ॲलोपॅथीची फार्मॅकोलॉजी आयुर्वेदाच्या चष्म्यातून बघणं फार गरजेचं आहे. नेमकी हे औषध कुठल्या स्रोतावर काम करतं आहे, कुठल्या धातूपर्यंत बिघडतं आहे काम, हे सगळं बारीक नजर ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय गणितच सोडवता येणार नाही. आपण आपलं देत बसतोय आजाराला औषध, आणि आजार तो काही कमी व्हायला मागत नाही. असं घडत राहणार ना. ती एक गोळी काम करते ना, हे हेतू चालू आहे ना, तो सगळं पथ्यबित्य पाळेल. पण ती एक गोळी चालू असेल तर काहीतरी घडत असणार ना त्याच्या शरीरात, नाही का? त्या संप्राप्त्या कॅल्क्युलेट झाल्या पाहिजेत. असं. आणि त्या आहार पण असा देतात सर, तिथं चहा बिस्किट किंवा असे फळं कंपल्सरी, एकावर एक भर असतो सगळं. त्यामुळे अजून हे कन्सेप्ट कधी कळणार आहेत? कळणारच नाहीत त्यांना. म्हणजे त्यांना म्हणण्यापेक्षा हे कन्सेप्ट फार महत्त्वाचे आहेत ना. बघा ना, ॲसिड सिक्रेशन होत नाही आहे, पेशंट भूक नाही लागत आहे, ओमेप्राझोल खा. अरे काय आहे? म्हणजे हाय ते पण असं सगळं चालू आहे. पेशंट पण डॉक्टरला सांगतो म्हणून असंच की मला पित्ताचा त्रास होतो आहे. पित्ताचा काय त्रास? म्हणजे डायरेक्ट ओमेप्राझोल, पॅन्टाप्राझोल, रॅबेप्राझोल, वॉटेवर, नाही का? असं सगळं चालू आहे बघा. आणि मग काय आपण लावायच्या संप्राप्त्याने काय लावायचं, आहे की नाही? आपल्याकडे पेशंट समोर आला पाहिजे. स्कोअर किती का काय का असे ना, आपल्यानुसार हे करायचं, आपल्यानुसार त्याला द्यायची औषधं. आपल्यानुसार स्वस्त असेल तर तो स्वस्त, शिक्कामोर्तब. ठीक आहे. दीपन पाचनाने सुरुवात करायला ना. हॅलो सर, बोला. हे आता असे पेशंट असतात ना ऍसिडिटीचे वगैरे, ते सांगतात ना की ऍसिडिटी झाली म्हणून सांगत येतात, किंवा बर्निंग वगैरे असं सांगतात, इपिगॅस्ट्रिक, वॉमिटिंग आल्यासारखं वाटतंय. तर आपल्यात कसं आपण ते वेगनं हे करतो ना, मग त्याला काहीतरी सद्यवमन वगैरे म्हणून आपल्याला काय मग तसं देता येतं का त्यावेळेस? कधी द्यायचं? कंडिशन मेन्शन आहे. तत्रुत्क्लिष्ट आहे, समुत्क्लिष्ट आहे, कपे प्राय चले, म्हणजे वर येतोय तो कप. लक्षात, तोंडाला पाणी सुटतं, कप वर यायला बघतो, त्याच करायचं. नॉशिया वगैरे असतोच ना पेशंटला. हां, तसं असेल, वरच येतोय, अर्ध्या वाटेत आला, हा लक्षात, की आपण त्याची पूर्ण वाट करायची. उगाच ओढून काढून नाही काढायचं आहे, नाही का? त्या आम्लपित्तामध्ये मग ते कफाने आहे, अजीर्ण, पित्ताने आहे, वाताने आहे, त्यानुसार परत त्याचे प्रकार पडतात. हां, हेतू बंद करावे लागतात मेन. असंच घडत नसतं. दुपारी झोपणं असतं, आहे ना? तो पेशंट म्हणतो की नाही मी जेवल्यानंतर दुपारी नुसता तरी काहीतरी द्यायला पाहिजे ना, असं म्हणते. नाही, सध्या चिकित्सा म्हणून तरी काय द्यायला नको, कारण सध्या होईल ना. तुम्ही आता कामधुदा दिलं, हां, त्याची पोटाची आग कमी झाली, पुन्हा तो दुपारी झोपणार, पुन्हा त्याची दिनचर्या, पुन्हा त्याला त्रास होणार. सध्याला काय अर्थ आहे? आम्लपित्तामध्ये सध्याला काय अर्थ आहे?
त्याला बरं वाटलं पाहिजे ना. आजच्या पुरतं बरं वाटून उपयोग काय? कमी होण्यासाठी असं काय आपण नाही का प्रयत्न करायचे असं? तर 10 होत असेल तर काम तुझं द्या. नॉशिया आहे त्याला ऑलरेडी, नॉशिया असतानाच पेशंट आपल्याकडे येतो ना, तर त्यावेळेला मग आपण आता बघा तुम्हाला आमा अवस्था दिसते, लंघन हे काही ट्रीटमेंट नाही का होऊ शकत तुमची? प्रत्येक वेळी औषधच दिलं पाहिजे असं काही नियम नसतो नाही का? पोटात जर कफ आहे, पोट म्हणतंय की मग जेवू नको, तोंड कडू वाटतंय, तोंडाला पाणी सुटतंय, याचा अर्थ जेवायचं नाहीच आहे. लंघनच ट्रीटमेंट आहे, कारण औषधाने पण अजीर्ण होतं. औषधं भले तुमची असतील भारी, पण त्याला पण पचवावं लागणार आहे ना, नाही का? तर पण आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये सकाळी सकाळी नोशिया खूप असतो. हे सगळं काय असेल ना, आधी तुम्हाला मी सांगितलं तसे. आणि तरी पण मग ते परत कधी त्यांना इपिगॅस्ट्रिक पेन्स वाढतात, पण असं नाही हे सगळा बॅक काय करायचं? हे सगळाच बॅक तुम्हाला मी आता सांगितलं ना, कुठला पॅन्टाप्रेझॉल, रायबल, हे सगळं असतं. हे इतकं इरेग्युलर होतं नंतर सिक्रिशन ॲसिडचं, आलं लक्षात? त्याला नॉर्मलला यायला वेळ लागतो, आलं लक्षात? ती गोळी बिना खाता तो राहूच शकत नाही. ओमेप्रेझॉलची आहेत ना असे पेशंट, गोळी खाल्ल्याचे दिवसच जाऊ शकत नाही. तुम्ही पहिला त्याचा दिनचर्या सुधारा, त्याचं खाणं पिणं सुधारा, आलं लक्षात? आता पेशंटला रोज जळजळतंय, रोज म्हणतोय असं असं होतंय, मला पोटात आग होतं, तुम्ही तूप भात त्याला खायला सांगा ना, काय होतं? नाही खाता येत, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. आपलं सांगणं कर्तव्य आहे नाही का? ते मंद गुणाचं, स्निग्ध गुणाचं असं जर तूप गेलं पोटात, ज्यांना दुखतंय, ज्यांना पोटात आग होते, अशानं गेलं तर त्यांचं ते पित्ताने झालेलं अजीर्ण कमी नाही होणार. जर तीक्ष्ण उष्ण गुणाने झालं असेल तर ते कमी नाही होणार. तोंडाला पाणी सुटतंय, खाऊसं वाटत नाही, ते पंचलवण किंवा आपलं पंचकोल दिलं त्यांना, तुम्ही त्यांना त्रिकटू दिलं, त्यांना कमी नाही होणार ना. मग व्हायला पाहिजे, आहे की नाही? सर, पण ऍक्च्युली बऱ्यापैकी साठी आपल्याला असं काय करता येतं? कारण दिलेत का पेशंटना, म्हणजे असं मळमळते त्यांनी तोंडात बोट घातलं तरी सकाळी त्यांची उलटी पडते, मळमळतंय, पाणी सुटतंय आणि सकाळी उलटी काढली. रोज पित्त काढणारी लोक आहेत, हिरवं पित्त पाडणारी लोक आहेत, माहिती आहे का पेशंट? काय मग असं आहे ना. म्हणजे त्यांना पण शमनच करायचं असं? शमन औषधच द्यायची का मग त्यांना पण? कुठल्या पेशंटना? आम्लपित्त जे आता हे तेच ना. तुम्ही पहिली हेतू बघा, हेतू किती बलवान आहेत, रुग्ण किती बलवान आहे, व्याधी किती बलवान आहे, त्यानुसार चिकित्सा उपक्रम आहेत, आहे की नाही? पण जनरली तुम्ही त्यांची दिनचर्या सुधारलीत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलात, ॲलोपॅथीच्या औषधांचा अशा पद्धतीने विचार केलात, तर हे फार सोपं गणित असतं. आपलं शरीर मुळात आजारी बनण्यासाठी बनलेलंच नाही. असं इरेग्युलर पित्त उगाचं सिक्रेट व्हावं, खूप सिक्रेट व्हावं पोटात आणि त्याने अल्सर निर्माण करावे, असं अशासाठी बनलं आहे का? ते नाही बनलेलं आहे. तुम्ही 8 वाजता जेवणार, 11 वाजता खाणार, 2 वाजता चिप्स खाणार, 11 परत 4 वाजता कॉफी पिणार, 6 वाजता चरणार. काय करायचं त्या पित्ताने? कधी स्त्रवायचं नाही का? त्याला काहीतरी एक त्याचं बायोलॉजिकल क्लॉक आहे की नाही? रोज बाबा 11ला जेवताय तुम्ही, बरोबर 11लाच भूक लागते. एक मिनटं वर खाली नाही, 11ला ठोक्याला भूक लागायला लागते. शरीराचं एक घड्याळ आहे, ते घड्याळ मॅच झालं पाहिजे सगळ्या गोष्टीला. आज 11, उद्या 2, परवा 3, आज नकोच असं नसतं. ते शरीर वाट बघतं त्यावेळेला, आहे की नाही? सकाळी 5ला उठायचं असलं तर नाही अलार्म लावलं तरी 5-10 मिनटं जाग येते आपल्याला. कसं घडतं हे सगळं? शरीराचं एक घड्याळ आहे, मेंदू आहे आपला तो, आलं लक्षात? आणि त्यानुसारच घडतं. 11 वाजता म्हणून जेवतो म्हटल्यावर पोट तयार राहतं जेवण पचवण्यासाठी. पण आज बाबा 11ला जेवतोय, उद्या 12ला जेवतोय, परवा 13ला परवा 13ला, 2ला, 4ला, 10ला, कसं करणार? ते काय मॅनेज करणार? असं नाही होत. पेशंटला सांगायचं ठोक्याला जेव, 10ला तर 10लाच, तरच तुझं सगळं ते बसणार आहे घडी म्हणायचं. आम्लपित्त झाल्याने थंड दूध पिणारे आणि असतात लोक, आहे की नाही? असतात की नाही? आणि वर डॉक्टर पण सजेस्ट करतात, आणि पिलं की छान बरं वाटतं म्हणतात, आहे की नाही? पिलं की बरं वाटतं. काय होणार त्या दुधाचं?
असं आहे असे ना. पण पेशंट आहे की जे रेग्युलर त्यांचं जर असलं ना रुटीन तर बरोबर असतं, आणि एखाद्या दिवशी जर त्यांनी बाहेरचं काही खाल्लं किंवा जसं एक्झाम्पल म्हणजे समोसे किंवा चहा वहा घेतला की त्यांचं पूर्ण गणितच बिघडतं. त्याच्यामध्ये नाही, काय आणि कसं ज्यावेळी करायला तुम्हाला असं पाहिजे? वाटेल ना की बाबा आज जेवण जड झालं पेशंटला, आज बाबा जेवण हे झालं, करा ना लंघन. का एक दिवस नाही खाल्ल्याने मरणार आहात का तुम्ही? नाही का? हां, नाही का? हा सर. त्यामुळे या गोष्टी सांगायच्या पेशंटला ठणकावून. असंच असतं सगळं म्हणायचं, नाही का? असं. चालेल म्हणायचं नाही, पेशंट म्हणतो ना. लंघनच आधी द्यायला मला पाहिजे. मध्येच फोन येतो या, जर चुकून फोन आला तर तसंच राहावा, मी एक्सेप्ट करेन. हां, लंघन झालं पाहिजे चिकित्सासाठी. नाहीतर मग पाचन डायरेक्ट सांगितलं नसतं का? पाचन का नाही सांगितलं रे? अग्नी नाही, पाचन औषधं पचवायला पण काहीतरी लागतं, अलग लक्षात, म्हणून लंघन आहे, नाही का? पण सर काही पेशंट मध्ये काय होते, लंघन देऊन पण अजून ऍसिडिटी वाढते असे पण आहेत पेशंट. मग तिथं काय विचार करायचा आपण? काय तिथं मग सध्या फलदायी काही पेशंटना आपण लंघन दिलं ना, लंघन तरी त्यांच्यात ते ऍसिडिटी वाढतेच. काही म्हणू नका, काय आहे स्पेसिफिक असलं पाहिजे. केस आपल्या समोर असले काही का माहिती का आपण हे कसं जनरली झालं बोलल्यावर, आपल्या समोर जर व्यवस्थित केस असेल ना तर कितीतरी चुका असतात त्याच्या दिनचर्येमध्ये, आलं का लक्षात? सामनिरामतेवर डिपेंड असेल ना सर. सामनिरामतेवर डिपेंड आहे ना. असेल की साम असेल तर ऍसिडिटी जाणार नाही, निराम असेल तरच होणार. बोलो ना, स्पेसिफिक केस पाहिजे, म्हणजे ते जनरल बोलण्यासारखं नाही. स्पेसिफिक केस असेल आपल्याला त्याला सांगता येते, आणि ठणकावून सांगणं पण गरजेचं आहे, आलं लक्षात? मग कॉफी पिऊ का? नाही प्यायची. मग एक पिऊ का? नाही प्यायची. हे बोललंच पाहिजे ना. तू आजार आहे, तू सर्वसामान्य आहेस का? स्वस्त आहेस का? नाही, तू रोगी आहेस म्हणून तुला कडक पथ्य आहेत, आलं का लक्षात? सर बोला. डायरेक्टली असं आपण त्यांना ऍसिडिटी होती असं आपण जनरल लोकांपेक्षा बोलण्यासारखं की नेमकं पित्ताचे कोणते गुण वाढले. आता तू बघतोयस आपण क्लिनिकमध्ये कसं करतोय पेशंट, आहे की नाही? म्हणजे आपण डायरेक्टली असं म्हणणं नाही शकत की पित्त वाढलंय. त्यांच्या दृष्टीने पित्त आहे. गुणांचा विचार जास्त व्हायला पाहिजे की नेमकं कोणता गुण वाढला, पित्तांचा द्रव्य वाढलाय, उष्ण वाढलाय. आता आपण तू बघतोयस केसवर आपण कसं लिहितो, बरोबर आहे की नाही? आणि त्यानुसार द्रव्य सिलेक्शन असतं, बरोबर आहे की नाही? ते तो काय म्हणताना असंच म्हणणार तर हा, बोल ना. गुणांचा विचार केला तर आपल्याला जास्त जवळ जाता येईल त्याच्यापेक्षा, डायरेक्ट ऍसिडिटी असं म्हणण्यापेक्षा. म्हणजे उष्ण गुण वाढलाय, जळजळ होतंय का द्रव गुण वाढलाय म्हणून असं ओमेट झाल्यासारखं होतं, ह्याचा पण असा विचार करायला पाहिजे. ना असा विचार करायला पाहिजे. आता थर्ड इयरचा स्टुडंट आहे बघा, गुणांचा विचार करतोय, असं आहे. तुम्ही बघितले पाहिजे प्रत्यक्ष, लक्षात असे विचार केले गेले पाहिजेत, तर सॉल्व होऊन जातं. किती औषधात आपण बरं करतो सांग, आहे की नाही? असं आहे. बरं, अजून आवाज नाही येत आहे. हॅलो. आता बाकीचे गुन्हा. हॅलो, बोला. हॅलो, आवाज येतोय का? येतोय. हा सर. पेशंट जेव्हा आलं आपल्याकडे तर आपण त्याची लक्षणं पहिले घेतो, पण तुम्ही म्हणता आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तर तो त्याचं डायग्नोस्टिक पेपर घेऊनच येतो आपल्याकडे की मला ऍसिडिटी होते, मी या डॉक्टरांकडून इतके दिवस औषधं घेतली आणि आता तिथे काही बरं वाटत नाही म्हणून मी तुमच्याकडे आलोय. तर मग आपण शमन औषधं न देता तुमचं म्हणणं आहे की शोधन औषधाकडे जास्त कल करायचा. दॅट इज फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट की त्यांनी जे काही औषधं ॲलोपॅथिक घेतली आहेत त्याची टॉक्झिसिटी जी आहे ती रिमूव्ह झाल्यानंतर आपले औषधं ड्रग. तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. शोधन द्यायचं असं मी नाही बोललोय. गुण बघायचे, कशानुसार काय घडलंय. हा, पण मग आता ते ॲलोपॅथिक तर ते घेतलेलीच आहे किंवा त्यांची सवय, जसं तुम्ही म्हणालात की ॲम्लोडिपिन आहे तर ती खाल्ल्याशिवाय काही त्या व्यक्तीला छान वाटत नाही किंवा बरं वाटत नाही. मग आपण ॲलोपॅथिक ड्रग्स सोबत आयुर्वेदिक ड्रग्स नाही द्यायचे का, की कसं म्हणजे वर्कआउट करणार? ॲम्लोडिपिन बंद केल्यावर काही त्याला लक्षणं दिसत आहेत की नाही,
त्या लक्षणांच्या आधारावर आपलं निदान व्हायला पाहिजे. लक्षात येते तुम्हाला? मला सांगा, आता स्ट्रेस टेन्शन आला आहे पेशंटला, हां तुम्हाला विचारतोय, हां स्ट्रेस टेन्शन आला आहे आणि त्याचा BP वाढला आहे. व्हॉट इज द चॉईस ऑफ मेडिसिन फॉर हायपर टेन्शन या त्या पेशंटमध्ये? आता इन्स्टंट मध्ये तर डिपिनच देतात ना ती लोक. मी तेच सांगतोय, मी स्ट्रेस टेन्शन आलं आहे आणि त्याला जर हायपर टेन्शन आलेलं आहे, त्याचा BP वाढलेला आहे, शूट झालेला आहे, ट्रान्झिएंट चेंज, तर त्याला काय हायपर टेन्शनची मेडिसिन आहे? आपल्याकडे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून की नाही, त्यांच्या ॲलोपॅथीच्या. ॲम्लोडिपिन इन्स्टंट देऊ शकतात आणि बाकीचे नाही, रेस्टिल वगैरे देतात ना ते लोक. डेपिन देतील, इम्युनोडेपिन देतील, अँझायटी रिलीफ करणारे देतील, अँजिओलायटिकच काय तर देणार ना. एखादं सिडेशन पण देतील. तेच विषय सांगतो, गोष्ट अशी सिडेशनच आहे. मोस्ट चॉईस राहतो त्यांच्याकडे. हां, मग तेच गोष्ट आहे. सिडेशनने काय येणार आहे? झोप येणार आहे. हॅलो, स्ट्रेस रिलीज होणार. हां, आता तुम्ही सिडेशन वाचाल येतं ऐकायला. हां, सिडेशन वाचाल ते तुम्हाला खरी निद्रा, खोटी निद्रा, हां हे सगळं तुम्ही जर वाचलाल तर तुम्हाला कळेल ती जी झोप येते त्या झोपेचा तो काही फायदा मिळत नाही, जी आपली नैसर्गिक झोप आहे. ओके, म्हणजे स्ट्रेस इंड्यूस हायपरटेन्शन आपल्याला औषध स्पेसिफिक टार्गेट ओरिएंटेड नाही आहे का? नाही. दुसरं, कॉन्स्टिपेशन पेशंटचं झालं आणि उदावर्तातून हायपरटेन्शन येतं, त्याच्यात कुठलं हायपरटेन्शनचे मेडिसिन आहे? ज्याचा कॉज हे कॉन्स्टिपेशन असेल असं कुठलं हायपरटेन्सिव्ह अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन आहे? बघा, 2 प्रश्नामध्ये आपण निरुत्तर होतो. इतका लिमिटेड विचार आहे, इतका लिमिटेड विचार आहे, तेच सांगतोय मी. म्हणून या लिमिटेड विचाराने प्रॉब्लेम येतोय. आलं का लक्षात? हां, लक्षात येते तुमच्या? आणि त्यामुळे आपली जी हेतू विपरीत चिकित्सा आहे, आलं लक्षात? हेतू काय घडले ह्याला फार महत्त्व आहे. लक्षात येतं आहे? हेतू काय घडले आणि मग व्याधी काय झाला, हे जर तुम्ही हेतू विपरीत चिकित्सा गेली तर व्याधी कायमचा जातो. लक्षात ठेवा, चिकित्सा म्हणजे काय? व्याधी आला, औषध दिलं, व्याधी गेला, औषध बंद केलं, ह्याला म्हणतात चिकित्सा. लाईफ लॉंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग घेणं ही चिकित्सा ह्या सत्राखाली मोडेल का? नाही मोडणार, नाही का? मग असं सगळं आहे. बरं, अजून कोणाला काय? हॅलो सर, बोला. हे तुम्हाला मी बोलते ते पटतंय ना? मानलेलं आहे ना आपल्याकडे. हो सर. ओके. कसं होतंय, तुम्ही सांगताय त्यावेळेला लक्षात येते. तर आम्ही तसं पेशंट आला असता तर नसता विचार केला ना असा. नाही, पण आहे की नाही? बघा ना, एक पेशंट तुमच्याकडे काही 2-3 आधुनिक वैद्यकशास्त्राची औषधं खातोय आणि तो तुमच्याकडे आला आहे आणि तो तुम्हाला काहीतरी लक्षणं सांगतोय, स्किनची सांगत असेल, आणि तो काहीतरी हायपरटेन्सिव्ह गोळ्या खातोय, अँटी हायपरटेन्सिव्ह गोळ्या खातोय, बरोबर आहे? आता तुम्ही त्याला काही स्किनचे औषधं दिली, तर तो अँटी हायपरटेन्सिव्ह ज्या काही गोळ्या खातो त्याचा विचार न करण्यासारखा आहे का? तो अँटासिड खात असेल तर तो विचार तुमच्या या आजाराशी न करण्यासारखा आहे का? की आपण पण असंच मानतो, पोटात पित्त कमी होतोय, त्वचा वेगळा विषय आहे असं आपण मानतो का? नाही मानत. नाही. मग म्हणजे ते आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे ना. मग ते कसं करायचं कॅल्क्युलेट? तर मग आपल्याला आपल्या दृष्टीने त्या औषधांचाही विचार केला पाहिजे, कारण आता गरज आहे. पूर्वी एवढं मोठं प्रमाण नव्हतं, आता पेशंट सरसकट दिवाळीचा फराळ घेऊन येणार आहे तुमच्याकडे, आलं लक्षात? त्यामुळे आता तुम्हाला गरज आहे त्या फराळाच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायची या पद्धतीने तरी. कारण उद्या मी ही गोळी बंद केली तर नेमकं कुठल्या स्रोतसावर जाईल, नेमकं या पेशंटमध्ये कशी संप्राप्ती घडेल हे विचार करण्याची आता गरज आहे ना. का ती पण खा, आमचं पण खा, सगळंच खा, बघू काय होईल ह्याच्यात किती अंधारात खडे मारू आपण, नाही का? बसेल की नाही बसणार असं नाही खडा, असं.
ह्या सगळ्या वेगधारणाचा विचार झाला पाहिजे, आहे की नाही? हे झालं पाहिजे सगळं. तो आम तयार होतो, त्या डोपामाइन त्या अँटागोनिस्टने तो बंद होतो, नॉझिया बंद झाल्यावर ते आमाची निर्मिती होणार, मग तो आम रसगत होतो, पेशंटला बारीक ताप वाटायला लागतो, आपण त्याला वेगवेगळी निदानं करतो त्या बारीक तापाला, मग वेगळी निदानं होतात, वेगळ्या निदानांवर परत मोठ्या अँटीबायोटिकचा मारा होतो, त्याच्यातून आमोत्पत्ती वेगळी, त्याच्यावर परत स्पेसिफिक परत अँटासिड चालू होतात. कुठे कुठे तो आम जाणार, धातुगत अवस्था त्याची, नाही का? खूप किचकट संप्राप्त घडतात तो, नाही का? छोट्या गोष्टीच्या बघताय तुम्ही आता घडतायत त्या संप्राप्त. मग हे विषय आपले आहेत म्हणून आपण विचार करायचा. त्यांना सांगून पण कळणार नाही आम काय संकल्पना, बरोबर आहे की नाही? हे विषय आपण तर करायला पाहिजे ॲज ए वैद्य, नाही का? आमाचा, अग्नीचा, धातूंचा विचार आपण नाही करणार, मग कोण करणार? नाही का? मग प्रॉब्लेम काय होतो? वाईट नाही कोण, सगळे चांगल्यासाठीच लढत असतात. पण आता माझ्याकडे सपोज पेशंट आला, सोरायसिस असेल फॉर एक्झाम्पल, आणि मी अगदी प्रामाणिकपणे त्याला बरं करण्यासाठी स्टिरॉइड दिलं, तर माझे प्रयत्न किती जरी प्रामाणिक असले, ते स्टिरॉइड त्याचं ॲक्शनच करणार ना काम, ते काय प्रामाणिकपणे तेवढंच काम करणार आहे का? तर तसं नाही आहे. लक्षात येते का तुम्हाला? बरोबर आहे की नाही? हॅलो, हो सर. नाही काय बरोबर वाटते की नाही तुम्हाला? मी जेन्युइन आहे, देणारा जेन्युइन आहे, औषधही ॲक्युरेट आहे, औषधही ॲक्युरेट आहे, देणाराही जेन्युइन आहे, पण ते औषध तसंच काम करणार आहे का? नाही, ते त्याचे साईड इफेक्ट दाखवणारच आहे. नाही मग काय, ते थोडी म्हणणार नाही डॉक्टर जेन्युइन आहे, त्याने मला जेन्युइन दिलं, असं नाही ना होत. आहे लक्षात? म्हणून प्रॉब्लेम आहे, बाकी काय प्रॉब्लेम नाही. आहे लक्षात का? मी छान गाडी चालवतोय, मी अगदी चांगलं ड्रायव्हिंग शिकलोय, आणि मला मुंबईला जायचं आणि मी जातोय पुण्याकडे, नाही होणार. किती गाडी चांगला चालवणारा असला, किती रस्ता सुंदर असला, किती गाडी चांगल्या क्वालिटीची असली, पण मार्ग जो आहे ना तो आपला पुण्याकडे नाही, तो मुंबईकडचा आहे, म्हणून प्रॉब्लेम होतो. मग त्यामुळे त्या व्यवस्थित त्या ठिकाणी पोचत नाही, असं आहे ते. म्हणून चिकित्सा काय आहे की तुम्हाला संप्राप्ती भंग करता आला पाहिजे, हेतू तुम्हाला शोधता आले पाहिजेत, हेतूंचा त्याग झाला पाहिजे, त्याग व्हायलाच पाहिजे, हेतू बंद व्हायलाच पाहिजेत. हेतूंनी जर आजार घडत असेल तर हेतू नको का बंद व्हायला? हेतू बंद झाले पाहिजे, संप्राप्ती भंग झाला पाहिजे, त्या चिकित्साने दुसरा व्याधी उत्पन्न नाही झाला पाहिजे. असं असेल तर ती शुद्ध चिकित्सा या अंडर द टायटल ती मोजली हे केली जाते, गणना केली जाते, तिची तशात बसली पाहिजे. हेतू चालू असतात आणि औषधं पण चालू असतात. हा ना, कशासोबत पण गोळी खा, असं कसं होईल? दह्यासोबत गोळी खाली, गोळीचा इफेक्ट वेगळा नाही होणार, चहासोबत गोळी खायला गोळ्याचा इफेक्ट वेगळा नाही होणार. अरे 2 द्रव्य आली तरी तुमचं द्रव्य संकर बदलतो, फलश्रुती बदलते म्हटल्यावर कशासोबत पण कसं काय चालेल? असं नाही. इतकं सोपं नाही की ते ड्रग्ज जाताना ॲब्सॉर्प्शन काम होतं, असं नाही आहे. ते कशासोबत तरी इंटरॅक्ट होतं त्याच्या आधी, आहे की नाही? मग नाही का? सर माझा एक प्रश्न म्हणजे माझं असं आहे की जे आपण सेंट्रल लाईन ते लोक टाकतात ना आयसीयू मध्ये पेशंटला, जे पेशंट अनकॉन्शियस आहेत, तर ते एकाच याच्यातून जेव्हा ड्रग्ज जात आहेत तर त्याचं रिॲक्शन होऊन पण पेशंट अजून क्रिटिकल नसेल का होत? बोला ना, हे सगळे अभ्यासाचेच विषय आहेत ना. त्या द्रव्यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे, आहे की नाही? लक्षात येते का? कोण वाईट आहे असं म्हणत नाही मी, कोणाचे हेतू वाईट आहेत असं म्हणत नाहीत. पण मी आता समजा तुम्हाला दिलं, एका पेशंटाला त्याला फराळ दिला, आयुर्वेदिकचा जरी फराळ दिला 15 आणि 20 औषधाचा, काय माहिती मला एवढा औषधांचा संकर काय होईल आणि काय फलश्रुती मिळणार आहे, नाही का? जेव्हा आरोग्यवर्धिनी अशी गोळी चंद्रप्रभा अशी गोळी ज्यावेळी निर्माण केली जाते त्यावेळी तो अनेक औषधांचा विचार करून, गामित्वाचा विचार करून बनवलेले कल्प असतात. याचा अर्थ काय की तुम्ही तो मिनिमम तेवढा कल्प देणं अपेक्षित आहे. लक्षात आलं का? पण मी आरोग्यवर्धिनी पण दिली, महामंजिष्टादी पण दिला, सारीवासव पण दिलं, पाचन पण दिली, अनुलोमनासाठी दिलं, असं जर मी फराळ दिला तर काय होऊ शकेल? हेही चुकीचं आहे. लक्षात येते का?
प्रिसाईज पाहिजे जे काय हवं. मला हा दोष कळला, मला हा हेतू कळला, मला हे गुण कळले म्हणून मी औषध दिलं. भले ट्रीटमेंट चुकली तरी चालेल, पण तुम्हाला तुमचं पॅथ जी काय आहे, तुम्ही संप्राप्ती कशी भंग केली हे तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे. असं जस्टिफिकेशन उपयोग नाही. ती पण कुष्ठग्न आहे, हे पण असू दे, हे पण जरा कुष्ठग्न कार्य करेल, ते पण दिले ते पण जरा करेल, असं हे काय जस्टिफिकेशन नाही. आलं लक्षात? असं मग आपण आता जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा पहिला दोषाचा विचार करायचा, मग धातूंचा विचार करायचा. पहिला त्याला काय काय होतं ते त्याच्या भाषेत सगळं लिहून ठेवायचं. तर मी त्या केस पेपर कसं लिहायचं याच्यावर पण लेक्चर झालेली आहे, ते बघा आणि त्याचं डिटेल आहे. तर त्यांनी कसं तो काय सांगतो ते पहिला लिहून घ्यावं. केस पेपर कसा लिहावा, कशी लक्षणं घ्यावी ह्याच्याबद्दल पण झालेले आहेत आपण लेक्चर्स. आलं का लक्षात? काय प्रश्न विचारावेत, प्रश्न विचारायचे म्हणजे काय विचारावेत त्याच्याबद्दल झालेलं आहे आपलं. आलं लक्षात? व्याधी कुठला, स्वतंत्र आहे का परतंत्र आहे, अमावस्था सामावस्था आहे का, हेतू काय आहेत, उपशय अनुपशय काय आहेत. आलं का लक्षात? मग नंतर तुम्हाला काही त्यातले गुण काढता येत आहेत का, मग संप्राप्ती मांडा केस पेपरवर. जावा ना या थ्रू, विविध परीक्षा आहेत त्या तुम्ही करा ना. नख निदान ॲटलीस्ट त्याचे डोळे, त्याचं मलाविषयी विचारा, त्याच्या जिव्हा बघा, त्याची त्वचा बघा, त्याचे नख बघा, ह्या बारीक बारीक गोष्टी जेवढ्या दिसत आहेत तुम्हाला दर्शन परीक्षेत ते करा. हे सगळं केल्यावर अर्थातच तुम्ही एकदा बेस्ट ऑप्शन याच्यावर पोहोचणारच आहात ना डायग्नोसिसवर. एवढं केल्यावर काय राहणार आहे? फार क्वचित गोष्ट राहतात, आहे की नाही? मग तर ताकद आहे ना आपल्या आयुर्वेदाची, तर ताकद आहे ना आपल्या महत्त्वाची. आम्हाला सर्दी झाली याला महत्त्व नाही, सर्दी कशामुळे झाली याला आम्हाला महत्त्व खूप आहे. तो पाण्यात पोहायला गेला म्हणून सर्दी झाली, अजीर्ण झालं म्हणून सर्दी झाली, पोट साफ नाही झालं म्हणून सर्दी झाली. या कशामुळे झाली ह्याला फार महत्त्व आहे आपल्यामध्ये आणि ते आपण शोधून काढतो. आणि म्हणून आज सगळ्यात हे शास्त्र टिकून नुसतं नाही तर ते अजूनही सक्सेसफुल आहे. आलं लक्षात? कारण सिद्धांत परफेक्ट आहे. आलं लक्षात? आणि आता तर बाकी ठिकाणी तर सगळी सिम्टमॉलॉजी सगळी चालू आहे. हा सिम्टम जेवढी पेशंट सांगेल सिम्टम तेवढी औषधं दिली जातात, जेवढी सांगेल तेवढी देतात की नाही. नुसतं बोलायची खोटी सिम्टम. तो म्हटला त्वचेला खाज उठेल लगेच सिट्रेसिन, तो म्हणतोय कॉन्स्टिपेशन लगेच लूज, तो म्हणजे नुसती बोलायची खोटी, आहे की नाही. असं आहे सगळं चालू आहे. जरा अशक्तपणा वाटतोय लगेच मल्टीव्हिटॅमिन, असं चालू आहे सगळं. अरे तो कॉन्स्टिपेशनमधून त्वचा विकार झाला, नुसतं तू हे दिलं तरी होणं. एवढे मी बेसिक जरी गोष्टी काही कळाल्या ना तरी नंबर ऑफ मेडिसिन्स कमी करता येतात, नाही का. हॅलो सर, एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो, विचारा की. हॅलो, विचारा मला आवाज येतोय पूर्ण तुमचा. एक आरशाचा रुग्ण होता मागच्या जे केस मध्ये झाला होता त्या संदर्भात आहे. पुरुष रुग्ण होता, 23 वय असेल आणि कॉन्स्टिपेशननी सुरुवात झाली आणि मग नेहमीच रक्त वगैरे पडायला लागलं. रुग्णाचे हेतू आत्मोपान, व्यायाम असे हेतू सापडले, त्यानुसार चिकित्सा दिली आणि मग कॉन्स्टिपेशन गेलं, मलावस्तंभ आणि अग्निदिग्ध झालं, तसा उपशय मिळाला. आणि सुरुवातीला रुग्ण जेंट्स असल्यामुळे एका मेल डॉक्टरकडे पाठवून स्थानिक परीक्षण करून घेतलं होतं. तर तेव्हा बाह्य आरश आढळला. नंतर मात्रा बस्ती दिली, पण 2-3 महिन्यानंतर म्हणजे ही लक्षणं कमी झाली, रक्त पडणं बंद झालं, मलावस्तंभाची तक्रार गेली, भूक सुधारली. पण एक दिवस पेशंटला डिस्चार्ज सुरू झाला, प्युरलंट किंवा असा पाण्यासारखा डिस्चार्ज सुरू झाला आणि मग नंतर ते पेशंटला सर्जरी करावी लागली. तर अशा ठिकाणी स्थानिक परीक्षण गुदगत म्हणजे पेशंट असं जाणवायला लागलं की प्युरलंट किंवा असा व्हाईटिश डिस्चार्ज सुरुवातीला यायला लागला, नंतर येलोइश डिस्चार्ज मलप्रवर्तनानंतर पेशंटला जाणवलं. म्हणजे तिथे नंतर ते फिश्युला सारखं थोडंसं क्रिएट झालं. तर आता इथे सुरुवातीला ही गोष्ट लक्षात नाही आली किंवा म्हणजे चिकित्सा करताना काय तुम्हाला माहितीये का, कसं निधन केलं पाहिजे अशा पेशंटमध्ये निषिद्ध आहे. हॅलो, आवाज नाही येत. आरशामध्ये. हॅलो, माझा आवाज येतोय का? हा, आता येतोय. आरशामध्ये बस्ती निषिद्ध आहे. आरशामध्ये बस्ती द्यायची नाही. मग कुठल्या आरशामध्ये द्यायची? तर केवळ वाताच्या आरशामध्ये देऊ शकतो. हॅलो, कोणी प्रश्न विचारलेला? हां, त्यांचा माईक चालू ठेवा.
तर हे बारकावे पण कळाले पाहिजे चिकित्सेमधले. अरे कुष्ठामध्ये बस्ती नाही द्यायची आहे, मग कुठल्या कुष्ठामध्ये? वातजामध्ये फक्त देऊ शकतो. हे पण बारकावे आहेत शोधनामधले, नाही का? आलं लक्षात? तो एवढा डिस्चार्ज झाला आहे याचा अर्थ काहीतरी कुठेतरी गडबड झाली आहे. काहीतरी कुठेतरी गडबड झाली आहे. आलं लक्षात? डिस्चार्ज झाला तो पाण्यासारखा होता का, कसा होता? सुरुवातीला म्हणजे एक 2-3 दिवस झाल्यानंतर ते करायचं माहिती का, लगेच उपचार मिळाला ना, पाण्यासारखा झाला. हां, लगेच उपचार मिळाला ना, लगेच ट्रीटमेंट बंद नाही करायची. किती दिवसापासून अर्श आहे? तो 4 महिन्यापासून. कमीत कमी तू 4-5 महिने तरी औषध घेतलं पाहिजे, सरळ सांगायचं. ॲटलिस्ट व्याधी जिथपासून सुरू झाला आहे तेवढे महिने तरी घेतलं पाहिजे. आलं लक्षात? तेवढे महिने त्याचं अर्शग्न औषधं पोटात गेली पाहिजेत आपानकाळी. बरं वाटतंय की पेशंट 10-15 दिवसाचं सोडतो औषध. आलं लक्षात? आधीच प्रोग्राम करून ठेवायचं की 10 दिवसांनी बरं वाटेल तुला. आलं लक्षात? पण मूळव्याध काय जाणार नाही. तुला मूळव्याध घालवायचं असेल तर एवढे महिने घालायला असं बोलायचं. आलं लक्षात? कारण लगेच रिझल्ट मिळतात अर्शाबिरशामध्ये. पेशंट म्हणतो झालं आता काय दुकानं थांबलं, आता कशाला काय औषध, असं होतं ना. मग नाही का? इंद्रयव यासारखी औषधं ही अशी स्त्राव बंद करतात अर्शाची, अर्शोग्न पण काम करतात, त्यांचा वापर करायचा. कोणते सर? इंद्रयव, त्याचा पण वापर केला पाहिजे. घाबरून काय जायचं नाही. काय जरी सिरियस जास्त झालं, एवढं काय खूप होत नसतं, अगदी एवढं काय होत नसतं. आलं लक्षात? एवढं घाबरायचं, औषध आपली ठेवायची चालू. पाठा वापरावा. पाठा अतिसारनाशिनी आहे की नाही? इंद्रयव, पाठा ही औषधं जर वापरली, कुटज, काढाबिडा दिला, कशात काय नाही थांबणार त्याचं, नाही का? मग अजून काय? हॅलो सर. बोला. पेशंट असा असतो की अग्नी असतात. काय आलं? आवाज नाही. आपल्याकडे ते कन्सेप्ट आहे की उष्मा आपण अग्नी म्हणजे साक्षात उष्मा असं आहे ना. मी वाचले म्हणजे मी विचारले तुम्हाला. आणि मग त्याच्या पेशंटला कसं अग्नी म्हणजे तर पण ते पेशंट मध्ये बर्निंग फीट असतात किंवा युरिन त्याची अगदी गरम वगैरे जाते. तर त्या पेशंट मध्ये आपण काय विचार करायचा? म्हणजे कसं आहे, विमार्ग गमन आहे काय, ते पित्त साम आहे काय, म्हणजे असं हे गेल्याच आपल्या लेक्चरमध्ये आपण याच्याविषयी असं केलं ना, हे ना, नाही का? गेल्याच लेक्चरमध्ये आपण झालं. आता सपोज वातवृद्धी झालेली आहे, उदावर्तासारखी लक्षणं आहेत आणि पेशंट म्हणतो मला घामाचं प्रमाण खूप आहे, त्वचेला लालसर होते, त्वचेला आग होते, एवढं पित्ताचं सगळं सांगतोय. हेतू पित्ताचे अजिबात नाहीत. पित्तवृद्धीकर हेतू काय नाहीत. तो काय सांगतोय? पित्ताचे सगळे हेतू सांगतो आणि म्हणतो मला भूक लागत नाही. तर काय समजायचं आपण? समजायचं असे घडत असतात गोष्टी. पित्ताचं काम आहे जेवण पचवणं, पित्ताचं काम आहे भूक लागणं. त्याची जर तो प्राकृत कर्म दाखवत नसेल तर तो एकतर तिथं वाढलेला नाही तर तो दुसऱ्या स्थानाकडे गेलेला आहे. मग दुसऱ्या स्थानाकडे गेला असेल तर काय, तो त्या स्थानातल्या त्या पित्ताची तो लक्षणं वाढवणार. म्हणजे डोळ्यात गेलं, जो डोळ्यात आग उत्पन्न करणार. दुसरीकडे कुठे गेला तिथे तो त्या गोष्टीची लक्षणं उत्पन्न करणार. साधं गणित आहेत ते, भाऊ आहेत एकमेकांचे, बरोबर आहे. तो पाचक गेला सर, मग तिथे ट्रीटमेंट म्हणजे पेशंटला कशी करायची? वातावर करायला पाहिजे. त्याला योग्य स्थानात आणायला वायूची गती व्यवस्थित करायला पाहिजे. जर वायूच्या गतीने सगळं बिघडत असेल तर वायूला व्यवस्थित करायला हवं. 2 पद्धतीने करायचं. वायूचं शमन करायचं, नाही तर वातानं लोमन करायचं, नाही का? मग अजून काय? 10:30 वाजायला आले. 5 मिनटं आहेत, 5-10 मिनटं बोला अजून.
3-4 मिनटं अजून एक प्रश्न घेऊ आणि थांबूया. आठवड्यातून एकदा ठीक आहे केस डिस्कशन. आणि ही वेळ पण चांगली आहे, हे नाही. बोल अजून काय. बोला 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 5 मिनिटं राहिलेत. हॅलो सर ऐकायला येते? येतं ऐकायला, मोठ्याने बोला. 55 वर्ष. आणि तुम्ही या केसेस आता बोलताय की नाही त्या पण ग्रुपला डिस्कस करत जावा, टाकत जावा. काय होतं, घाबरायचं कशाला, आहे की नाही. आपण आपल्याला कोणाला कोण पकडतंय, आपल्याला काय होतंय, टाकायची केस. असं मला वाटतंय कोणतरी त्याच्यावर काहीतरी बोलेल, काहीतरी आपल्याला कधी कधी काहीतरी सुचेल, कोणाचं काहीतरी आवडेल, कोणाचं नाही आवडणार आहे. विचारांना दिशा मिळते ना. ज्यावेळी अनेक मेंदू एका गोष्टीवर विचार करतात त्यावेळी आपण नाही जो विचार केला तो दुसरा करू शकतो, नाही घ्या असं. बोला. तर त्यांचं आता हे आता कसं मध्ये पाऊस पडतोय, काही ऊन असतं, काही पाऊस असतो. मोठ्याने बोला. पाऊस काय? पाऊस जर पडणार असेल, पावसाळ्यात आता हे पावसासारखं वातावरण होतंय काही दिवस अचानक, परत 2 दिवस नॉर्मल असतं, परत ऊन पडतं. तर त्याच्या असं होतं की एक पायाचे म्हणजे बोट ते कधी दुखतात, कधी डोळ्यात. वाताचा संचय होतोय त्याच्यात. तेवढं सबसाईड झालं की परत वर्षा ऋतूमध्ये आजार वाढतोय, त्याचा संबंध वाताशी आहे. शरदात आजार वाढतोय, त्याचा संबंध पित्ताशी आहे, रक्ताशी आहे, नाही का. वसंतात आजार वाढतोय, त्याचा संबंध कफाशी आहे, नाही का. काही ना त्याच्या दुसऱ्या दिवशी सबसाईड पण होते. मग इथे आपण हो संचय आहे ना तो काय एवढा मोठा व्याधी निर्माण करण्या एवढा नाही झालेला आहे. हे आलं का लक्षात. हॅलो. खूप वाढणार, मग तो त्याचा प्रसव होणार, मग कुठेतरी तो जाणार, मग तो व्याधी निर्माण करणार. तेवढा नाही वाढत आहे तो, संचय होतोय, थोडा वाढतोय, लक्षणं दाखवतोय, विपरीत गुणेच्छा दाखवतोय. जरा खोलीत बसलं, चादर बिदर घेतली त्या पावसाळ्यात की जरा बरं वाटतं, त्याला गरम चहा पिला की बरं वाटतंय, आहे की नाही. मग आता हे पुढचा जो वर्षा ऋतू आहे त्याचा विचार करून आता काय करता येईल. अभ्यंग करा संचयाला जिंकायचं असेल तर, नाही का. आहारामध्ये बदल करा. व्यायाम बंद करा, नाही की नाही. ती ऋतुचर्या त्यासाठीच आहे. असं दिसतंय लक्षणं थोडी वाढतायत, लगेच परत कमी होत आहेत. समजायचं एवढा प्रकोप नाही आहे की तो व्याधी उत्पन्न करेल, आहे की नाही. आपल्याला कळालं पाहिजे. लगेच काय 10 आणि 30 बस्त्या द्यायची गरज नाही. शत्रू केवढा आहे, मुंगी आहे, मुंगी मारायची कशाने, हाताने मारायची. डास काय AK-47ने मारायचा नाही. म्हणजे आपला शत्रू किती आहे, दोष हेतू किती घडलेले आहेत, व्याधीचं हे किती आहे, त्यानुसार लगेच त्याचे उपाय करायचे, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. काही द्यायला हवं का नाही. आहार विहार बदला त्याचा. व आता शामक कडदाने बिडदाने खात असेल बंद करा. तिखट बिकट काय खात असेल बंद करा, नाही का. जेवणामध्ये स्निग्धता आणा त्याच्या. अभ्यंग सांगा. अभ्यंग सांगलं किती किती छान आहे, साधा उपक्रम अभ्यंग करायचं. असणारच. नंतर आता नाही, श्रावणात त्याचा वाद प्रकोप होईल, ते आत्ताच त्याला सांगायचं म्हणायचं, आहे की नाही. आषाढस्य प्रथम मासे, आषाढाच्या पहिल्या महिन्यापासून जे सुरू होईल त्याचं आलं का लक्षात. मग ते वाढत जाणार. तर मग बस्त्या घ्याव्या लागणार. त्या बस्त्यांचे पैसे वाचवायचे ते मला आत्तापासून अभ्यंग कर, आहे की नाही. नाहीतर मग वर्षामध्ये ये माझ्याकडे बस्त्या घ्यायला असं सांगायचं. असं. और चला ठीक आहे, संपले प्रश्न.
असं नको व्हायला, प्रश्न राहिलेत आणि नाही ना काय अजून. थँक्यू सर. हो ना, दिसतात ना, खूप दिसतात ना. आमवातामध्ये दिसतात ना लक्षणं. ढगाळ वातावरण असलं की अंग लक्षणच सांगितलेलं आहे. तर मग अशा वेळेला काय अभ्यंगी योग्य राहील का? नाही, त्याला आपल्या आमवाताची ट्रीटमेंट काय आहे? त्याचा सांधा सुजलेला असतो, गरम असतो, त्याला तेल लावलं की त्रास होतो, ना. मग त्याला लेप द्यायचे, आहे की नाही? शेकायला द्यायचं, कोरडा शेक घ्यायचा त्याने. पोटातून आम पाचन द्यायची, नाही का? तो आमवात आहे, लक्षात ठेवा. वात आम नाही आहे की नाही? तो आमवात आहे. शब्द बनवलेला कसा आहे? आमवात. वात आम नाही, आहे की नाही? चिकित्सा आमाची झाली पाहिजे. अजून काय? केला होता वातावरण झालं की त्यांच्या अंगात हो ना, येणार ना असं विचारलं. तर हे जे आवाजच येत नाही तुमचा. तर काय म्हटला? ढगाळ वातावरणाचं काय? तुम्हाला सगळ्यांना आवाज आला काय? का मलाच आला नाही? तुम्हाला त्यांचा आत्ता यांनी सांगितलेलं काय कोणाला आला का? दिसतात ना तेव्हा बरं पडेल का असं म्हणत होत्या त्या. काय बरं पडेल? हॅलो. काय बरं पडेल? अभ्यंग वगैरे केलं तर नाही आमवातात कुठला अभ्यंग करताय? तर मी सांगते, जोपर्यंत त्याच्या सांध्याचा शोध तो पूर्ण जात नाही, तो म्हणत नाही की मला सांधे आखडतायत, तोपर्यंत काही संबंधच नाही अभ्यंगाचा. आमवाताला आम पाचन करायला पाहिजे. एरंडेल तेल पिणे कंटिन्युअस. किती प्यायचं म्हणायचं? कॅनच घेऊन ठेव 5 लिटरचा. लक्षात. तो म्हणतो ना किती दिवस प्यायचं, म्हणायचं कॅन घेऊन ठेवायचा. असं सरळ सांगायचं खरं. एवढ्या दिवस तुला प्यावं लागणार आहे. सुंठ एवढ्या दिवस तुला खावी लागणार आहे, नाही का? एवढे सर मी बोलू आता? बोला की. हॅलो. हां बोला. मग आता पोस्ट कोविड समजा पेशंट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला लाजामंड किंवा श्रुतशीत जल किंवा पेया विलेपी असं आहाराचं हे ठेवलं तर म्हणजे फरक पडू शकेल ना? हो ना. आपल्या ह्याच्यातून विचार करायचा फरक पडतो. अग्नीचा विचार करा. एकदम लगेच खूप असे किटबिट देऊ नका. आलं लक्षात. अग्नीचा विचार करा. हळूहळू अग्नी वाढवा. अग्नी जसा वाढेल तसं मग अग्नी चिकित्सा न करता लक्षात. अग्नी जसा वाढेल तशी त्याच्यात समिधा वाढवत जायची. टाकतात औषधं अन्न पदार्थ वाढवत जायचे. असं करत 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 त्याला सेट करत जायचं, आहे की नाही? असं करा. औषधी चिकित्सा डायरेक्ट न देता आहारातून पहिल्यांदा सुरुवात करून सुरू करा. त्याची भूक वाढते, बल वाढू दे, आहे की नाही? एकदम विर्यवान औषधी एकदम असं काही नका करू. आलं लक्षात. असं ठीक. असं धन्यवाद. आहारातून व्याधी झाल्यानंतर आलेली जीर्णावस्था, त्याच्यातून झालेला वातप्रकोप, असा सगळा विचार करून हे करायचं, आहे की नाही? व्याधीतून उत्पन्न ज्यावेळी अग्निमांद्य होतं त्यावेळी जीवनीय घृतं सांगितलेली आहेत. तर तुम्ही ज्या कुठल्या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत? आपल्या अष्टांगहृदयच्या चिकित्सास्थानाच्या दुसऱ्याच याच्यामध्ये अन्नस्वरूप त्या अध्यायात सांगितलेले आहेत. आलं का? त्याने सांगितलेले कुठल्या तरी काय माझं पण हे व्हायला लागलं. तर त्याच्यात सांगितलंय कुठलं तर जीवनीय घृतं ती चालू करायची थोड्या प्रमाणात. आलं लक्षात.
ग्रहणीने तर या अध्यायात सांगितली आहे. ठीक असं ठीक ठीक असं आहे. थँक्यू. बरं, ग्रहणीमध्ये सांगितलेले असणार आहेत. असं चला ठीक आहे. थँक्यू. ओके थँक्यू सर. ओके ओके थँक्यू सर. थँक्यू सर.